Hi friends, welcome to Bright Future Hub channel. We appreciate your support and look forward to bringing you more amazing videos in the future. So please like this video and subscribe the channel. Thank you. CD से use a change directory. CD till means go to the root directory or home directory. तुम्ही कोणत्याही directory मध्ये असा CD till केला की direct root directory or home directory मध्ये येतात. Okay. Syntax is CD till. CD till. Go to the root directory or home directory. Check करो आपण. ls. What is use of ls? Listing of file and directory. Listing of all files and directories. Directories. Then मला सुरश्री सांगा मला ऋतुजा नावाच्या डायरेक्टरी मध्ये जायचं. Okay. I want to go this directory. Tell me the steps. CD directory name. CD Rutuja. तुझ्या again ls कोणती डायरेक्टरी आहे का इथे? No. No sir. No directory there. So I want to create one more directory under Rutuja directory. mkdir Sachin. Again cd Sachin. Yeah, तुम्ही परत vwd. सध्या मी कुठे आहे? सचिन डायरेक्टरी मध्ये. ओके, मला आणखी एक सचिनच्या अंडर डायरेक्टरी बनवायची आहे, पूजा नावाची डायरेक्टरी बनवायची. मी कशी बनवणार? सीडी बनवणार की mkdir ने बनवणार? mkdir सॉरी mkdir. पूजा. देन सीडी पूजा. सध्या कोणत्या डायरेक्टरी मध्ये आहे मी? पूजा नावाच्या डायरेक्टरी मध्ये. देन मी यूज करतोय सीडी टिल्ड. सीडी एंटर pwd. यस, डायरेक्टली रूट डायरेक्टरी मध्ये आलो मी. Yes. और होम डायरेक्टरी. यस, सीडी टिल शॉर्टकट आहे डायरेक्ट. 3 स्टेप 4 स्टेप एकदम मला यायची होतं बॅक. कुठेही मी असेल आणि रूट डायरेक्टरीला यायचं असेल तर कोणता सिम्बॉल यूज करणार तुम्ही? सीडी टिल्ड. सीडी टिल्ड. अडवायस म्हणणार का याला? इंटरव्ह्यूला होतं कधी कधी अडवायस म्हणाल का? No. ओके, होतं तसं. सीडी टिल्ड त्याचं मीनिंग आहे सीडी टिल्ड. सीडी टिल्ड मीन्स होम डायरेक्टरी और रूट डायरेक्टरी. ओके. देन टच कमांड से यूज माहिती आहे सगळ्यांना? टच कमांड से यूज. व्हाट इज यूज ऑफ टच कमांड? जस्ट रेज युअर हँड. Create a empty file. By using touch command we can create empty file. Okay. तर empty file बनवायचे but ती hidden करायची आपल्याला. ओके, hidden करायची. hidden file create करायची असेल तर touch dot file name. एखादी hidden file फॉर एक्झाम्पल तुम्ही फोल्डर हाईड करता विंडोज मध्ये. फोल्डर हाईड करता येतो माहिती आहे सगळ्यांना? एखादा डायरेक्टरी और फोल्डर हाईड करता येतो. सेम तुम्हाला टचने काय होतं? एखादी फाईल हाईड करायची. ओके, फाईल नॉर्मली एलएस ने डिस्प्ले होते बट ती फाईल हाईड करायची तर कोणते एक्सटेन्शन यूज करणार? डॉट एक्सटेन्शन यूज करा. चेक करू आपण. टच फर्स्ट मी ls then cd Rutuja. Yes. Touch dot ओके. आता ls से यूज करते मी. ls मध्ये दिसते का ती फाईल? शीतल डॉट टीएक्सटी. नो. यस, मला हिडन फाईल बघायची असेल तर मी ls चा यूज करेन बट ls सोबत ls हायफन ए चं मीनिंग काय? टू डिस्प्ले हिडन फाइल्स. टू डिस्प्ले
Syntax is ls hyphen a. ls hyphen a. To display hidden files, ls hyphen a. Okay, check करो अपन ls hyphen a. Clear? Hidden file दिसतं? Yes, sir. ओके, हे डॉट डॉट हे सिस्टम जनरेटर असते, पण आता आपण कोणतं जनरेट केलं होतं? हिडन फाइल्स पण दिसतात आणि काय दिसतात? डिरेक्टरी पण दिसतात. बट स्पेशली हिडन फाइल बघायचे असेल तर काय यूज करणार तुम्ही? ls hyphen a. So ls hyphen a means to display hidden files. Display hidden files. Okay, hidden files कशी क्रिएट करतात? कोण सांगेल मला? Just raise your hand. We can create hidden file by using dot mkdir. Touch dot file name. So this is applicable in also mobile also. Yes. Then ls Hyphen ls ने दिसेल का? no. ls hyphen a. Okay. Okay. सर मोबाईलला पण असंच होतं सर, म्हणजे डॉट लावला असं फाईलला तर ती फाईल हाईड होते. Yes. क्लियर करू स्क्रीन? क्लियर के. ls से यूज काय आहे? कोण सांगेल? जस्ट रेज युअर हँड. व्हॉट इज यूज ऑफ ls? Listing the files and directories. Yes, ls is used for display or listing all files and directories. Then ls hyphen l बघितलं होतं परमिशन, याचं मीनिंग काय होतं? लिस्टिंग ऑफ all files and directories in long format. Long format. ls hyphen a, listing of all files and directories in long format. हे कधी बघितलं होतं? ch मोडच्या ऑपरेशन मी बघितलं होतं आपण. Yes, sir. Yes, sir. Then ls a dot, for example, if I want to display all txt file, okay, if I want to display all txt file, extension with dot text, okay, extension क्या है? dot text. बघा cd, okay, ls star dot text. It shows all txt files. Extension with dot text. Okay. Star से meaning क्या है? What is meaning of star? SQL में शिकलोय आपण परमिशन. All. Star से meaning all. All. Okay. सगळ्या फाइल्स बघायचे असतील. Okay. Then आता आपण ls hyphen a बघू. ls hyphen a means just raise your hand. What is use of ls hyphen a? Yes, Nisha. What is use of ls hyphen a? What is use of ls hyphen a? To display hidden files. To display hidden files. ls hyphen a to display hidden files. Okay. Then ls hyphen r to display all the files and directory in reverse order. To display all files and directory in reverse order. Reverse order मध्ये शो करायचे असतील तर ls hyphen r. ls hyphen r. नॉर्मल ls आणि ls hyphen r मध्ये डिफरन्स आहे. यस, ls hyphen r म्हणजे काय? To display all the files and directory in reverse order. Okay. ls hyphen r to display all the files and directories in reverse order. Then ls capital R. ls capital R means काय? To display
टू डिस्प्ले डायरेक्टरीज अलॉंग विथ सब डायरेक्टरीज. डायरेक्टरीज पण दाखवता आणि सब डायरेक्टरीज पण दाखवता. ls हायफन कॅपिटल R. इथे बघा डायरेक्टरीच्या अंडर एक डायरेक्टरी, डायरेक्टरीच्या अंडर डायरेक्टरी, डायरेक्टरीच्या अंडर डायरेक्टरी, मेन डायरेक्टरी प्लस सब डायरेक्टरी. मेन डायरेक्टरी प्लस सब डायरेक्टरी जर बघायची असेल तर कोणती कमांड यूज करणार? ls हायफन कॅपिटल R. कॅपिटल R. ओके. ls हायफन कॅपिटल देन ls हायफन lrt. बघा लॉंग फॉर्मॅट मध्ये दाखवतं, रिव्हर्स ऑर्डर मध्ये आणि टाइम नुसार. लॉंग फॉर्मॅट, रिव्हर्स ऑर्डर and time नुसार. L means long format, R means reverse order and time. Okay. ls hyphen lrt. ls hyphen lrt. It shows all files in long format and in reverse order with time. ls hyphen lrt. ls hyphen lrt. ls चे ऑपरेशन्स काय आले? Yes. Yes sir. Others? CD कळाला? Yes. Yes sir. CD To change directory. okay. Go in particular directory. Go in particular directory, or if you want to change any directory, we use CD. Then pipe command. Pipe याने डिनोट करतो. ओके. पाइप एंटरच्या वरती एक की आहे. ओके. बॅकस्लॅश मध्येच एक पाइप आहे. शिफ्ट प्रेस करून तुम्ही यूज करू शकता पाइप. तर पाइपचं मिनिंग लास्ट लेक्चरला मी एक सांगितलं होतं की मला दोन्ही एक कंटेंट आहे फाईल मध्ये 1 to 20, त्यामधला स्पेसिफिक रेकॉर्ड जर डिस्प्ले करायचा असेल तर दोन बेसिकली ऑपरेशन परफॉर्म करायला लागतात. त्यासाठी मी पाइपिंग कन्सेप्ट यूज करणार तुम्हाला सांगितलं होतं. ओके. म्हणजेच काय, वी कॅन पास आउटपुट ऑफ वन कमांड ॲज अ इनपुट फॉर नेक्स्ट कमांड. एका कमांडचं आउटपुट हे दुसऱ्या कमांडचे इनपुट असतं, त्यालाच काय म्हणतात, पाइपिंग म्हणतात. आणि पाइपिंगसाठी काय यूज करतो आपण? व्हर्टिकल बार यूज करतो. व्हर्टिकल बार. व्हर्टिकल बार ओके. वर्टिकल बार. पाइप मध्ये द्या डिस्क्रिप्शन. वी कॅन पास आउटपुट ऑफ वन कमांड ॲज अ इनपुट फॉर नेक्स्ट कमांड. वी कॅन पास ऑफ वन कमांड ॲज इनपुट फॉर नेक्स्ट कमांड इज कॉल्ड piping. Using piping, multiple commands आपण रन करू शकतो. मल्टिपल कमांड्स रन करू शकतो. पाइपचा यूज कोण सांगेल? Yes sir. By using pipe command, we can pass output of one command as a input for the next command. Yes. म्हणजे एका कमांडचे जे आउटपुट येईल त्या दुसऱ्या कमांडचे इनपुट असेल आणि त्याप्रमाणे आपल्याला रिझल्ट भेटेल. ओके. तर पाइपची कन्सेप्ट आपण यूज करतो. Okay, for example, मला एक फाईल क्रिएट करायची number.txt. ओके. त्यामध्ये नंबर्स करायचे अप टू 20 पर्यंत. ओके, अप टू 20. बट मला डिस्प्ले करताना 15 ते 20च रेकॉर्ड डिस्प्ले करायचे. 15 ते 20 मध्ये जे आहेत नंबर्स तेवढेच डिस्प्ले करायचे. तर त्यामध्ये लॉजिक कोण सांगेल, कोणकोणते कमांड्स यूज करावे लागतील? लॉजिक 1 to 10 माहिती आहे तुम्हाला, लास्ट 10 माहिती आहेत. बाय डिफॉल्ट फर्स्ट 10 माहिती आहेत, लास्ट 10 माहिती आहेत. बट मला बिटवीन यूज करायचे, म्हणजे दोन्ही मधील जे लाईन्स आहेत 15 ते 20 तेवढेच डिस्प्ले करायचे. आपल्याला इथं हेड, टेल आणि पाइप कमांड यूज करावं लागतं. हेड कशासाठी यूज करायचे? टॉप 10 साठी. नाही, हेड टॉप 10 बाय डिफॉल्ट 10 होतं, बट
लॉजिक कसे करशील? हेड मध्ये तुला स्पेसिफिक पहिला कोणत्या पाहिजे? स्पेसिफिक 10 हेडच्या घेऊया आणि लास्ट 5 येईल का तसं? नाही 15 घ्यायला लागतील. 15 घ्यावं लागेल का 20 घ्यावं लागेल? 20 घेऊन लास्टच्या 5 परत घ्यावं लागतील. येस. Yes. कोणतं घ्यावं लागेल? फॉर एक्झाम्पल आणखी यामधलं हे जे आउटपुट आले यामधलं परत मला कुठलं पाहिजे? फॉर एक्झाम्पल मला आउटपुट काय पाहिजे? 15 ते 20 पाहिजे. क्लिअर इथपर्यंत? नंबर्स किती आहेत? 1 to 20 आहे. त्यामधलं मला आउटपुट काय पाहिजे? 15 ते 20 फक्त डिस्प्ले करून घ्यायचे. तर फर्स्ट तुम्ही काय करणार? सगळे लाईन डिस्प्ले करणार. बट त्यामधलं स्पेसिफिक कोणतं पाहिजे? 15 to 20. म्हणजे आणखी काय यूज करणार? टेल -5 5 or 6? हा 6. ओके, चेक करू. 5 or 6 आपण चेक करू. लॉजिक क्लिअर आहे तुम्हाला? येस. टोटल लाईन्स 20 आहेत. बट 20 पैकी मला कोणतं पाहिजे? 15 ते 20 इतकेच लाईन्स पाहिजे. 15 ते 20 इतकेच लाईन. आपण एक फाईल क्रिएट करू. vi फॉर एक्झाम्पल numbers 123.txt numbers 123.txt enter 1 5 6 7 8 9 10. ओके, टोटल किती लाईन्स आहे? 20. टोटल 20 लाईन्स. तर 20 आहेत टोटल. मला हे सेव्ह करायचं. एस्केप शिफ्ट Z. देन आय वॉन्ट टू डिस्प्ले रेकॉर्ड. मला टोटल किती रेकॉर्ड्स आहेत ते डिस्प्ले करायचे. जस्ट रेज युअर हँड. काय यूज करणार मी इथे? जी फाईल क्रिएट केली त्या फाईल मध्ये मी कंटेंट ऍड केला आणि मला आता डिस्प्ले करायचे. कोणकोणते रेकॉर्ड्स? कोण सांगेल? cat test number 123.2. cat numbers. ओके, 1 to 20 प्रिंट झालं. बट यामधलं मला आउटपुट काय पाहिजे? 15 to 20. 15 to 20. ओके. तर एक डाऊट होता. फर्स्ट काय करणार? हेड -20. 20. देन कुठल्या फाईल मधून? नंबर्स Number 123.2. .txt. देन पाईप यूज करेन मी. त्यामधले कुठले? त्यामधील कुठले पाहिजे? 15 to लास्टचे 6. 20. चेक करू. आउटपुट आलं. म्हणजेच काय? आउटपुट ऑफ वन कमांड इज इनपुट फॉर सेकंड कमांड. पाइपिंगची कन्सेप्ट का आली? पाइप मीन्स 2 कमांड ऍट अ टाइम रन करू शकतो. बट पहिली कुठली रन होईल? फर्स्ट वाले. ओके, तर याचा आउटपुट काय येईल? हेड -20. याचा आउटपुट काय? फर्स्ट 20 नंबर डिस्प्ले होते. 120 number display. फर्स्ट 20 नंबर्स डिस्प्ले होतील. ओके, फर्स्ट 20 नंबर्स डिस्प्ले होतील. त्यामधला स्पेसिफिक कोणता पाहिजे? त्यामधला स्पेसिफिक लास्टचे 6. लास्टचे 6. ओके, लास्टचे 6. तर हे बघा आपल्याला असं आउटपुट पाहिजे. 20 मधले बाकीचे इतकंच पाहिजे आउटपुट मध्ये. Yes. सर हे डायरेक्ट टेल -6 फाईल नेम टाकला असतं तरी पण आला असतं नाही. हा येस सर. येस, बट आपल्याला कोणती कन्सेप्ट यूज करायची होती? मग समजा आपण असं केलं असतं की 10 ते 15 मधले पाहिजे होते, मग आपण हे असं युज करू शकतो. 10 ते 15. हा, त्यावेळी पण यूज करू शकतो. बट त्यावेळी आपण मला काय use सांगायचं होतं, ह्याच्यानुसार पण तुम्ही काढू शकता का पाईप नुसार. ठीक आहे. पद्मसिंगने सांगितलंय त्याला रेकॉर्ड कुठला पाहिजे?
10 ते 15. ओके. तर लॉजिक कोण सांगेल? जस्ट रेज युअर हँड. Yes, sir. Head -15 number underscore 123.txt pipe tail -5 means -5 10 to 6 आउटपुट आलं का? 10 to 15. 10%. ओके. -6 तर हेड टेलचा यूज करून आपण कॉम्बिनेशन नुसार आपण आउटपुट घेऊ शकतो. पाइपिंग कन्सेप्ट. ओके. त्याला पाईपच म्हणायचं ना त्या सिम्बॉल. येस, पाईपच म्हणायचं. वर्टिकल बार और पाईपच म्हण. वर्टिकल बार तुम्हाला समजण्यासाठी मी वर्टिकल बार म्हणतो. ठीक आहे. पाईप. तर पाईपचा यूज कधी कराल तुम्ही? जेव्हा आउटपुट स्पेसिफिक रेंज मधले नंबर हवे असतील तेव्हा. स्पेसिफिक रेंज बिटवीन मध्ये नंबर हवे असतील आउटपुट म्हणून तेव्हा. आउटपुट ऑफ तुम्ही कोणतेही कॉम्बिनेशन करू शकता. फॉर एक्झाम्पल LS पण घेतलाय, आणखी तुम्हाला त्यामध्ये WC पण यूज करायचं. तुम्ही हे कॉम्बिनेशन पण यूज करून बघू शकता. इन शॉर्ट, पाईप मध्ये काय मल्टिपल कमांड रन करू शकतो सिंगल. म्हणजे त्याचा यूज काय? आउटपुट ऑफ वन कमांड इज इनपुट फॉर सेकंड कमांड. ओके. आउटपुट ऑफ वन कमांड इज इनपुट फॉर सेकंड कमांड. देन नेक्स्ट ऑपरेशन इज सेट. सर याच्यामध्ये आपण फक्त नंबर्सच डिस्प्ले करू शकतो का, की समजा डाटा असेल काय लिहिलेला तर मग तो कसा? नंबर्स पण आहे आणखीन कोणतीही कमांड. फॉर एक्झाम्पल तुझं जर आउटपुट पाहिजे ना तुला जे एक्सपेक्टेड, फॉर एक्झाम्पल LS ने काय होतं? लिस्टिंग होतो आपण फाइल्स अँड डायरेक्टरी. ओके. लिस्टिंग ऑफ ऑल फाइल्स अँड डायरेक्टरीज. देन WC ने काय होतं? वर्ड कमांड. आपण ते लाईन या सगळ्या गोष्टी. लाईन. तर हे पण कॉम्बिनेशन यूज करता येतं. कोणतेही कॉम्बिनेशन यूज करता येतं, बट कोणताही कन्सेप्ट यूज करणार तिथं पायपिंग. त्यामध्ये मॅन्डेटरी काय? मला काय म्हणायचं होतं सर, आता समजा आपण याच्यात नंबर टाकले होते ना, जर समजा त्याच्यामध्ये लाईन्स असतील, काय समजा सेंटेन्स असतील 15, 20, 25, 30 जे काही सेंटेन्स असतील, तर आपल्याला त्याच्यामधले एक समजा 15 लाईन पासून 25 लाईन पर्यंत किंवा 27-28 लाईन पर्यंत जर आपल्याला डिस्प्ले करायचं असेल, तर मग आपण ते कॅरेक्टरचं कसं डिस्प्ले करू शकतो? लाईन्स डिस्प्ले करणार ना तुम्ही. हा, मग त्यात नंबर हेड अँड टेल मध्ये नंबर्सच होतं का? लाईन्स होतात. बरोबर. तुझा क्वेश्चन काय? जिथे नंबर आहे ना तिथे फक्त लाईन आहे. बरोबर. स्पेसिफिक लाईनच करायचं. लाईन्स पण डिस्प्ले होतात. हेड अँड टेलच यूज करावं लागेल तिथे. ओके. तिथं पण लाईन नंबरच टाकतो आपण. नंबर द्यावा लागणार तुम्हाला. नंबर द्यावा. ओके सर. कारण त्याचं मिनिंगच आहे. -20 बाय डिफॉल्ट 10 त्याचं मिनिंगच ते. लाईन्सच डिस्प्ले करायला काय यूज करतात? हेड अँड टेल. ओके. लाईन्स डिस्प्ले करायला हेड अँड टेल. ओके. देन नेक्स्ट कमांड इज सेट. सेटचा यूज काय? सेट कमांड इज यूज फाइंड अँड रिप्लेस. जी काही स्ट्रिंग आहे ती फाइंड करायची आणि रिप्लेस करायची. यासाठी सेटचा यूज होतो. सिंटॅक्स इज सेट सिंगल कोट S old file name, old string, then new string, file name. Syntax लिहून घ्या. Set single quote S old string. सो कशासाठी यूज होतो? फाइंड अँड रिप्लेस. आपण जसं वर्ड मध्ये तुम्ही यूज करता, एखादा वर्ड तुम्हाला चेंज करायचं असेल, फाइंड अँड रिप्लेस करता. फंक्शनॅलिटी बघितल्या मायक्रोसॉफ्ट ऑफिस वर्ड? येस सर. ओके. तर फाइंड करायचं स्पेसिफिक वर्ड आणि तो रिप्लेस करायचा. फाइंड करायचं आणि तो रिप्लेस करायचा. त्यासाठी कोणती कमांड यूज करा? सेट. ओके. सेट LS कोणत्या फाईल मध्ये कंटेंट होता आपला?
For example, cat and file delete केले सर हॅलो. येस सर हा जो तुम्ही म्हणजे हे फाईल डिलीट केलेलं जे सांगता ना सर, तर ते मला म्हणजे असं वाटतं की ही पॅन जी फाईल आहे ना त्या डिरेक्टरी मध्ये आपण जाऊन जर ओपन केली तरच ओपन होते सर असं. नाही मी इथे वरतीच केली होती. अच्छा. माझे युजर आयडी भरपूर लोक वापरतात, ते काही लोकांना इश्यू होते. हे आहे बघा सर, सर इकडे पद्मसिंग मध्ये क्रिएट केली. पद्मसिंग मध्ये आता नवीन क्रिएट केले आपण पद्मसिंगच्या खाली. सर हे पॅन 1 2 3 आता क्रिएट केली ना पद्मसिंगच्या खाली दिसते. आता क्रिएट केली सर. हा जस्ट मी क्रिएट केली. cat pan _ 123.txt आणि डिरेक्टरीच्या अंडर फाइल्स असेल तरच दिसेल. हे बरोबर आहे. ओके, डिरेक्टरीच्या अंडर फाइल्स असेल तरच दिसेल. फॉर एक्झाम्पल एक फोल्डर असेल, त्या फोल्डरच्या आत ज्या फाइल्स असतील, एक्झाम्पल हा फोल्डर आहे. ओके, त्या फोल्डर्स मध्ये मल्टिपल फोल्डर्स आहेत. आपण आहे, हा पण आहे. बट ही जी टेक्स्ट फाईल आहे बाहेर दिसते का आपल्याला? बाहेर दिसते का? विजिबल आहे का? मला तिथं आत जावं. ठीक आहे, तर आपल्याला इथे आता काय चेक करायचं होतं? फाइंड अँड रिप्लेस. यस, सेड ओल्ड स्ट्रिंग साठी ऍज देतोय, देन स्लॅश सचिन दीपक. ओके, देन pan _123.txt फॉरवर्ड स्लॅश राहिलो. फॉरवर्ड स्लॅश एंटर करतोय. चेंज झाला. इन्स्टेड ऑफ सचिन काय यूज झालं तिथे? दीपक. ओके, फाइंड अँड रिप्लेस. ओके, सो युनिक्स कव्हर झालंय आपल्या इथे. काही डाऊट आहे का याच्यामध्ये की मी क्वेश्चन विचारू? युनिक्सला कोणकोणते क्वेश्चन्स असतात? आन्सर सांगाल सगळे? संपलं का युनिक्स सर? येस, युनिक्स एवढेच विचारतात. युनिक्सचे कमांड पर्टिक्युलर इतक्याच विचारतात तुम्हाला. सिंपल आहे, पण रेग्युलर तुम्ही प्रॅक्टिस केला पटकीन होऊन जाईल. हार्डली फक्त 15 मिनिट द्यायचे. ओके, बट आता मी जेवढा तुमचा युनिक्सचा सिलेबस झालाय कालपर्यंत, क्वेश्चन विचारू इंडिव्हिज्युअल. सर आपण डेटाबेस टेस्टिंगला एसक्यूएल यूज करतो, मग युनिक्स कशासाठी यूज करतो टेस्टिंग मध्ये? युनिक्स कसं असतं, बेसिकली फाईल्स ऑपरेशन. डेटाबेस टेस्टिंग इथे पण तुम्ही टेलिकॉम मध्ये करता. टेलिकॉम मध्ये काय असतं, फाईल्स वरती ऑपरेशन करतो. फॉर एक्झाम्पल पुढे जाऊन CDR येणार आहे. ओके, CDR म्हणजे कॉल डिटेल रेकॉर्ड. तर CDR मध्ये काय असतात, मी फक्त सांगतोय, डीप मध्ये जात नाही त्याच्या. जेव्हा तुमचे प्रोजेक्ट्स येतील ना तेव्हा काय त्या फाईल्स आहेत तुमच्या, त्या फाईल्स वरती ऑपरेशन घ्या. फर्स्ट तुम्हाला ती फाईल घ्यावी लागेल CDR ची. ओके, कुठेतरी सर्व्हरला असते. ते फाईल्स घेण्यासाठी, फाईल ऑपरेशन करण्यासाठी तुम्हाला कोणते कमांड्स यूज करावे लागतील? यस, फाईल वरती ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी कमांड मोड थ्रू जावं लागेल. येस ऑर नो? येस, जावं लागेल. तर त्यासाठी तुम्ही CP कमांड वापरला. सर्व्हर कडून एक फाईल घ्यायची. कोणतं यूज करणार? गेट पुट सांगितलं तर आठवते? गेट. ओके, गेट. ओके. देन डिरेक्टरीज बनवायची असेल. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक डिरेक्टरी बनवायला सांगितली आणि त्यामध्ये ती फाईल जिथे होती ओरिजिनल लोकेशन, ओरिजिनल तुम्ही कट पेस्ट करू शकता का? त्याचीच कॉपी बनवायची. ओके, ती मूव्ह करू शकता दुसऱ्या डिरेक्टरीला तुम्ही?
येस कमांड थ्रू. तर फाईल वरती ऑपरेशन करण्यासाठीच यूज करतो आपण, बट फ्रिक्वेंट करत नाही. हे प्रोजेक्ट टू प्रोजेक्ट व्हॅरी करतं. ओके, फॉर एक्झाम्पल पद्मसिंग ॲसेंचरला आहे आणि तुम्ही ऑनडॉक्सला आहे, ठीक आहे, टेलिकॉमचाच प्रोजेक्ट आहे, बट सेम कमांड्स यूज होतील का तिथे? येस, सेम कमांड यूज होतील का? प्रोजेक्ट टू प्रोजेक्ट व्हॅरी करते म्हणून नो. तर प्रोजेक्ट तिकडे डिफरंट आहे, इकडे डिफरंट आहे. प्रोजेक्ट वाईज हे सिंटॅक्स यूज केले जातात, बट तुम्हाला काय विचारतात? बेसिक या हे सिंटॅक्स विचारतात. एखाद दुसरा बाउन्सर पण विचारतात, बट तुमचा आन्सर काय असेल त्यावेळी? एखादी तुम्हाला वेगळीच कमांड विचारली, सरांनी ग्रुपवरती पाठवले, आन्सर कसं करायचं आठवते कोणाला? ग्रुप बघताय? येस सर. काय आन्सर सांगितलं होतं? कोण सांगेल? जस्ट रेज युअर हँड. एखादी गोष्ट माहित नसेल किंवा यूज केली नसेल तर आन्सर कसं करा? To be honest, I don't know the answer, but I can. I give a chance, then I can learn. ओके, और काय सांगू शकता आणखीन? I quite know the answer yet, but let me try and attempt it. ओके, आणखीन कोण सांगेल? Can I borrow a minute, please? Let me think over this. ओके, आणखीन? तुम्ही यूजच केलं नाही तर तुम्ही काय सांगाल तिथे? I have not used that command yet. In my project. Yes? In my project, yes. So I am not aware about this. ओके, या प्रोजेक्ट मध्ये मी ज्या ज्या कमांड यूज केल्या ते तुम्ही कमांड सांगशील तुमच्या. ओके, सगळ्याच कमांड एक्सपेक्टेड नसतात, बट ऍटलीस्ट तुमच्याकडे युनिक्सचं नॉलेज आहे की नाही हे चेक करा. आणि बेसिक 90% याच कमांड तुम्हाला विचारतात. एका कोणत्या आन्सर वरून इंटरव्ह्यू जज करतो का तुम्हाला? नो. 3-4 जरी आन्सर आले नाही तरी तुमचा तो निगेटिव्ह इंटरव्ह्यू नसतो. ओके, तुमचं कॉन्फिडन्स लेवल बघतो. ओके, जेव्हा प्रोजेक्ट होईल ना त्यावेळी मी तुम्हाला सांगेन की कमांड कुठे कशा यूज केला. सध्या कमांड तर लक्षात राहतील सगळ्यांना? कमांड लक्षात राहील? Yes, sir. Yes, sir. ओके, देन मी क्वेश्चन विचारतो, तुम्ही आन्सर सांगा. I want to move cursor to the left direction without using arrow key. I want to move cursor to the left direction without using arrow key. Okay, just raise your hand. For that we use small h. Small h. Okay, small h. Then I want to display all files and directory. I want to display all files and directory. Which command I want to use? Yes, ls. ls means listing of files and directories. Okay. Yes, next command is I want to sort data. For example, there is one file and in that file there is 10 line of content. I want to sort that file. कोणती command use करें? For sorting. Sort command, sir. For sorting, sort command we use to sort the data. Okay, and what is the syntax of sort? Sort file name. Sort file. Okay. What is, yes, most welcome. What is unique? Okay, what is unique in Unix? And tell me the conditions. Unique, we use to remove duplicate data, and for that data should be sorted. And syntax for that unique file name. Unique file. Okay. Then tell me various use of cat command. Cat command चे various use काय आहे याचा syntax सगळं सांगायचं. ओके, cat command चे use काय आणि त्याचे syntax. Yes.